अमरावती सुपर स्पेशलिटी अस्पताल में डॉक्टरों के बकाये वेतन के कारण अस्पताल के डॉक्टर हड़ताल पर चले गए। इसका सीधा असर मरीजों पर पड़ा है। अस्पताल की रोगी सेवा पूरी तरह से चरमरा गई। अब इस मामले में युवा कांग्रेस ने डॉक्टरों को तुरंत वेतन देने की मांग की है। अमरावती सुपर स्पेशलिटी अस्पताल के डॉक्टरों को सरकार की ओर से सर्जरी के लिए मिलने वाला वेतन पिछले कई महीनों से नहीं मिला। डॉक्टरों का लगभग 9 करोड़ रुपए वेतन बकाया है। अस्पताल के 65 डॉक्टर 25 अगस्त से हड़ताल पर है। उनकी इस हड़ताल के कारण मरीजों की सेवा पूरी तरह से ठप हो गई है। स्थिति इतनी गंभीर है कि 11 किडनी ट्रांसप्लांट और कई महत्वपूर्ण सर्जरी लंबित पड़ी है। इस मुद्दे पर अब युवा कांग्रेस ने संभागीय आयुक्त से डॉक्टरों और कर्मचारियों का बकाया तुरंत चुकाने की मांग की। इस पूरे मामले में जिला पालक मंत्री की प्रतिक्रिया भी निराशाजनक रही। NSUI के जिलाध्यक्ष संकेत कुलत ने मंत्री के जवाब को जिम्मेदारी से भागने वाला बताया। उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि सरकार को अविलंब इस हड़ताल को समाप्त कराना चाहिए। सुप्रसिद्ध असे असलेले सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल गेल्या 25 तारखेपासून तेथील 65 डॉक्टर हे संपावर आहे। त्याचं कारण असं की त्यांचा जो मानधन निधी असतो सर्जरीचा, त्या निधीचे 9 कोटी रुपये सरकारने त्यांना आतापर्यंत पोहोचवले नाही। हिच्यात या जे त्यांचा जो मानधन त्यांनी पोहोचवला नाही, हिच्यात पेशंटचे एवढे हाल होत आहे की 11 असे पेशंट आहे की त्यांची किडनी ट्रान्सप्लांटचा शस्त्रक्रिया बाकी आहे। काही पेशंट बुलढाणा, वाशिम, अकोला पूर्ण आपल्या विभागाचे असो, विदर्भातले काही पेशंट असो, आपल्या सुपर स्पेशलिस्ट दवाखान्याकडे आपल्या अमरावतीकडे येत असतात। त्या पेशंटचे एवढे बेहाल होत आहे, असे बेहाल होत आहे की याच्यासाठी जबाबदार कोण? आम्ही आज विभागीय आयुक्त मॅडमला हे निवेदन देण्यात आलेलं आहे की बा लवकरात लवकर ह्या डॉक्टर लोकांचा हिच्यावर ह्या समस्येवरती लवकर निर्णय लावावा। जर यांनी निर्णय लावला नाही तर गेल्या 2 ते 3 दिवसात आम्ही सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे मोठ्या ताकदीने आंदोलन करू, अशी आम्ही इथून सूचना देतो। आरोग्य विभाग म्हणजे अतिशय संवेदनशील असा मुद्दा आपण मानल्या जाते। जर कुठे ॲम्ब्युलन्ससुद्धा जर ट्रॅफिकमध्ये अडकली असती तर आपण लवकरात त्याला मार्ग काढून देतो, परंतु गेल्या 25 तारखेपासून आपल्या आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत ते उपोषणास बसलेले आहेत। परंतु अजूनसुद्धा त्याच्यावर काही तीळ मात्र आपल्या पालकमंत्र्यांनीसुद्धा ॲक्शन घेतलेली आहे। मुख्यमंत्री तर अकार्यक्षम आहेत पूर्णपणे, त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे। पण त्या दिवशी पत्रकार मित्रांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की यांचं काय होणार आहे पुढे, तर ते म्हणे की आरोग्यमंत्र्यांसोबत बोलून सांगतो म्हणून। आरोग्य विभागाचा एवढा संवेदनशील मुद्दा आहे, त्यांनी तिथूनच फोन लावायला पाहिजे होता आरोग्यमंत्र्यांना आणि याच्यावर काय आहे, तुम्ही कधी रूपरेषा पुढची कशी काय, तर लगेच विचारून उत्तर द्यायला पाहिजे होतं। परंतु त्यांचं जे उत्तर दिलं आहे ते एकदम उडाउडीचे उत्तर आहे। त्यामुळे त्यांना अजून जागरूक करण्यासाठी त्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि सर्व पाठीशी उभे राहण्यासाठी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात एक जागृती म्हणून त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। जर लवकरात लवकर याच्या जर पर्याय काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत।